नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉबच्या युट्यूब चॅनलवरती। मंडळी, तर आजच्या आपण या खास व्हिडिओमध्ये खूप महत्वपूर्ण योजनेबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच भरतीबद्दल। ते पण महाराष्ट्रामध्ये खूप चांगली आणि खूप जास्त पदांसाठी भरती ही निघालेली आहे। तर बघा, स्क्रीनवर तुम्हाला जसं दिसत आहे, जलसंपदा विभागात मोठी भरती 14,000+ पदांसाठी ही भरती असणार आहे। जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करू शकता। आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसं करायचा आहे, तुम्हाला या भरतीसाठी पात्रता, किती पेमेंट, ते सर्व आपण या खास व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्वपूर्ण होणार आहे। तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूया। जलसंपदा विभागात मोठी भरती 14,000+ जागांसाठी ही भरती असणार आहे। ऑनलाईन अर्ज देखील लवकर सुरू होणार आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती जाणून घेणार आहोत। WRD महाराष्ट्र भरती 2026 जलसंपदा विभागात 14,000+ पदांची मोठी भरती होणार आहे। ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर सुरू होणार आहे। WRD महाराष्ट्र भरती 2026 अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट, WRD म्हणजेच वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट यांची मोठ्या प्रमाणात भरती सुरू होण्याची शक्यता आहे। या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, ज्युनियर इंजिनियर, स्थापत्य सहाय्यक, लिपिक, कनिष्ठ सहाय्यक, स्टेनो तसेच विविध तांत्रिक व अतांत्रिक पदांसाठी 14,000+ पदांसाठी ही पेक्षा अधिक जागांसाठी भरती आहे। महाराष्ट्रातील अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या पदांची पूर्तता करण्यासाठी ही भरती महत्वाची मानली जात आहे। अभियांत्रिकी, ITI, 12वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरी मिळवण्याची खूप मोठी सुवर्ण संधी आहे। सरकारी नोकरीमध्ये स्थिर करिअर, आकर्षण वेतन, महाराष्ट्रभर काम करण्याची संधी आणि पुढील पदोन्नतांची स्पष्ट संधी ही या भरतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत WRD महाराष्ट्र भरती 2026 संदर्भातील संपूर्ण माहिती, जसे की पदनिहाय जागा काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता ही काय असणार आहे, वयोमर्यादा ही काय असणार आहे, वेतन, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया, आवश्यक डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रे कोणाकोणाचे लागणार आहेत आणि महत्वाच्या सूचना ज्या आहेत ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला आपण या खास व्हिडिओला आता सुरू करणार आहोत। WRD म्हणजेच वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट महाराष्ट्र भरती 2026 भरतीबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। घटक आणि तपशील, घटक काय काय असणार आहेत आणि तपशील त्याच्यावर काय असणार आहे। भरती करणारी संस्था जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन। भरतीचं नाव असणार आहे WRD महाराष्ट्र भरती 2026। एकूण जागा 14,000+ पेक्षा अपेक्षित जागा आहेत। पदांचे प्रकार तांत्रिक व अतांत्रिक पदे। अर्ज पद्धती फक्त आणि फक्त ऑनलाईन असणार आहे। नोकरी प्रकार कायमस्वरूपी सरकारी नोकरी, ही परमनंट जॉब असणार आहे, लक्षात ठेवाल मित्रांनो। नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य, संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी ही नोकरीचं ठिकाण आहे। अधिकृत वेबसाईट wrd.maharashtra.gov.in ही आहे अधिकृत वेबसाईट। आता जाणून घेऊयात WRD महाराष्ट्र भरती 2026 महत्वाच्या तारखा हे काय असणार आहे। अधिकृत जाहिरात म्हणजे ही जी जाहिरात आहे लवकरात लवकर आता प्रसिद्ध होणार आहे। ऑनलाईन अर्ज लवकरच तुम्हाला त्याची देखील तारीख कळवण्यात येणार आहे। अर्जाची अंतिम तारीख देखील तुम्हाला लवकरात लवकर कळवली जाणार आहे। याचाच अर्थ असा की तारीख अजून फिक्स नाहीये, ते लवकरात लवकर तुम्हाला कळवले जातील। न्यू अपडेटसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करताल। आणि अर्ज प्रकार सुरू झाल्यानंतर अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे। WRD महाराष्ट्र भरती 2026 एकूण पदसंख्या व पदनिहाय तपशील काय असणार आहे। एकूण पदसंख्या असणार आहे 14,000+ अपेक्षित असणार आहे। पदाचे नाव आणि पदांचे प्रकार जाणून घेऊयात। कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर साठी तांत्रिक, स्थापत्य सहाय्यक साठी तांत्रिक, लिपिक साठी अतांत्रिक, कनिष्ठ सहाय्यक साठी अतांत्रिक, स्टेनोग्राफर साठी अतांत्रिक, विविध तांत्रिक पदे तांत्रिक, इतर कार्यालयीन पदे अतांत्रिक असणार आहेत। या भरतीमध्ये जलसंपदा विभागातील विविध कार्यालये, प्रकल्प विभाग आणि प्रशासकीय विभागांमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाते। आता जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता काय असणार आहे भरतीसाठी। पुढील प्रमाणे शैक्षणिक पात्रता असणार आहे आणि अतिरिक्त अट काय असणार ते पण जाणून घेऊयात। कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर साठी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा पदवी असणे अत्यंत आवश्यक आहे।
मान्यता प्राप्त विद्यापीठ संस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. स्थापत्य सहाय्यकसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा आणि संबंधित क्षेत्रातील ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. लिपिक म्हणजे क्लर्क साठी किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कनिष्ठ सहाय्यक कोणत्याही शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. स्टेनोग्राफर किमान 12वी देखील उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शॉर्ट हँड व टायपिंग प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे. तांत्रिक सहाय्यक किंवा इतर तांत्रिक पदांसाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI असणे आवश्यक आहे आणि शासन मान्य ITI प्रमाणपत्र देखील असणं आवश्यक आहे. मित्रांनो, अंतिम शैक्षणिक पात्रता आणि अटीसाठी तुम्हाला जर अजून काही चेंजेस होत असेल तर नक्कीच तुम्हाला नवीन न्यू अपडेट मध्ये नक्कीच या व्हिडिओमध्ये कळवण्यात येईल. WRD महाराष्ट्र भरती 2026 वयोमर्यादा ही काय असणार आहे आपण आता जाणून घेऊयात. प्रवर्ग, किमान वय आणि कमाल वय काय असणार आहे. सर्वसाधारण किमान वय 18 वर्ष, कमाल वय 38 वर्ष, मागासवर्गीय 18 वर्ष किमान वय, 43 वर्ष कमाल वय. दिव्यांग, जर तुम्ही दिव्यांग असाल तर 18 वर्ष किमान वय आणि 45 वर्ष कमाल वय असणार आहे. आता जाणून घ्या वेतन संरचना काय असणार आहे भरतीसाठी. WRD महाराष्ट्र भरती 2026 अंतर्गत विविध तांत्रिक व अतांत्रिक पदांसाठी 7वा वेतन आयोगानुसार वेतन दिले जाणार आहे. आता सविस्तर जाणून घेऊयात वेतन काय असणार आहे. वेतन स्तर जाणून घेऊयात आणि मासिक वेतन जाणून घेऊयात. कनिष्ठ अभियंता, ज्युनियर इंजिनियर तांत्रिक S15 साठी 38,600 ते 1,22,800 पर्यंत असणार आहे किमान वय. किमान हे सॅलरी असणार आहे. स्थापत्य सहाय्यक म्हणजे तांत्रिक साठी S10 29,200 ते 92,300 पर्यंत असणार आहे व तुमची सॅलरी. लिपिक अतांत्रिक साठी S6 19,900 पासून ते 63,200 पर्यंत जाणार आहे. कनिष्ठ सहाय्यक अतांत्रिक F6 19,900 ते 63,200 पर्यंत जाणार आहे. स्टेनोग्राफर अतांत्रिक S15 आणि त्याचा पगार असणार आहे 38,600 ते 1,22,800 पर्यंत. विविध स्थापिक पदे तांत्रिक साठी S8 25,500 पासून सुरू होणार आहे ते 81,100 पर्यंत जाणार आहे आणि इतर कार्यालयीन पदे अतांत्रिक S5 किंवा S6 साठी 18,000 ते 63,200 पर्यंत जाणार आहे. आता अतिरिक्त भत्ते म्हणजे अलाउन्स काय असणार आहे. महागाई भत्ता DA असणार आहे. घर भाडे भत्ता HRA असणार आहे. प्रवास भत्ता TA देखील असणार आहे. वैद्यकीय सुविधा असणार आहे कंपल्सरी. भविष्य निर्वाह निधी देखील म्हणजे PF देखील तुमचा असणार आहे. अंतिम वेतन संरचना व पे लेवल आधी जर काही चेंजेस होत असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल. आता जाणून घेऊयात निवड प्रक्रिया कोणत्या प्रकारे असणार आहे. एक, ऑनलाईन लेखी परीक्षा. उमेदवारांना प्रथम ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा द्यावी लागणार आहे. 2, कौशल्य चाचणी लागू असल्यास काही पदांसाठी टायपिंग टेस्ट किंवा स्किल टेस्ट होऊ शकते. 3, कागदपत्र पडताळणी. मेरिट लिस्ट मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी देखील होणार आहे. आणि अंतिम निवड सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड सूचीनुसार म्हणजे जर मेरिट लिस्ट येत असेल तर त्याच्या सूचीनुसार जाहीर केली जाणार आहे. आता जाणून घेऊयात परीक्षा स्वरूप काय असणार आहे. एक्सपेक्टेड परीक्षा स्वरूप काय असणार आहे. विषय सामान्य ज्ञान गुण असणार आहे 25. बुद्धिमत्ता चाचणी गुण असणार आहे 25. तांत्रिक विषय 50 गुण असणार आहे आणि एकूण गुण असे 100 असणार आहेत. परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच दिली जाऊ शकते त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा देणी आहे. आता जाणून घेऊयात महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज कशा प्रकारे करू शकतात. होय, ही भरती महाराष्ट्र राज्यासाठीच आहे. महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात. डोमेसाईल प्रमाणपत्र आवश्यक असणे अत्यंत आवश्यक आहे. महिला आणि पुरुष दोघे अर्ज करू शकतात का. होय, महिला पण अर्ज करू शकते आणि पुरुष दोघं देखील अर्ज करू शकतात. महिलांसाठी शासन नियमानुसार आरक्षण लागू असणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहे. 1, अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. 2, रजिस्ट्रेशन करा. 3, अर्ज फॉर्म भरा. 4, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 5, अर्ज शुल्क भरा. अर्जाची प्रिंट डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा. अर्ज करताना सर्व माहिती ही तुम्हाला अचूकरित्याच भरायची आहे. आता जाणून घेऊयात अर्ज शुल्क कशा प्रकारे असणार आहे. खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये असणार आहे आणि जर तुम्ही मागासवर्गीय म्हणजे कास्ट मध्ये येत असाल तर 900 रुपये असणार आहे. आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे ते जाणून घेऊयात. 1, आधार कार्ड. 2, जात प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला. 3, शैक्षणिक मार्कशीट. 4, जात प्रमाणपत्र. 5, जात वैधता प्रमाणपत्र. 6, नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र. 7, टायपिंग प्रमाणपत्र लागू असल्यास. 8,
पासपोर्ट साईजचा फोटो आणि 9 सही म्हणजे तुमचं सिग्नेचर देखील तुम्हाला लागणार आहे. आता आपण थोडक्यात महत्वपूर्ण सूचना देखील जाणून घेऊयात. या भरतीसाठी महत्वपूर्ण सूचना काय काय असणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहितीला नीट वाचायची आहे तुम्हाला, म्हणजेच तुम्हाला पुढे जाऊन काहीही प्रॉब्लेम येणार नाही. 2 चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. जर तुमची कोणती माहिती चुकीची ठरेल तर तुमचा हा फॉर्म बाद देखील होऊ शकतो. अर्ज तारखेपूर्वीच अंतिम तारखेपूर्वीच अर्ज भरणे आवश्यक आहे. जर या भरतीची अंतिम तारीख येत असेल तर त्याच्या आधी तुम्हाला अर्ज भरणे अपेक्षित आहे. एकापेक्षा जास्त अर्ज करू नये. तुम्हाला फक्त सिंगलच अर्ज करणं अपेक्षित आहे. आता जाणून घेऊयात प्रोबेशन व सेवा अटी काय असणार आहे. 1. निवड झाल्यानंतर उमेदवारांना प्रोबेशन कालावधी लागू शकतो. 2. सरकारी सेवा नियम लागू राहतील. 3. कागदपत्र पडताळणी अनिवार्य आहे. आणि 4. वैद्यकीय फिटनेस आवश्यक आहे याच्यासाठी. निष्कर्ष ही होती संपूर्ण माहिती. आता आपण जाणून घेऊयात निष्कर्ष काय आहे या भरतीसाठी. WRD म्हणजेच वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट महाराष्ट्र भरती 2026 ही महाराष्ट्रातील मोठ्या सरकारी नोकरींपैकी एक खूप मोठी भरती ठरण्याची आवश्यकता आहे. अंदाजे 14,000 प्लस पेक्षा अधिक पदे भरली जाणार असल्यामुळे अभियांत्रिकी, ITI, 12वी पास तसेच पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएशन असल्यास तुम्ही तुमच्या उमेदवारांसाठी अंतिम आणि खूप चांगली सुवर्ण संधी आहे. सरकारी नोकरीमध्ये स्थिर करिअर, आवश्यक वेतन, सामाजिक प्रतिष्ठा आणि पुढील पदांची संधी असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला जलसंपदा विभागात सरकारी नोकरी करायची असेल तर ही भरती नक्की सोडू नका. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही संपूर्ण माहिती मला कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि होय, जर तुम्हाला या व्हिडिओ बद्दल किंवा भरतीबद्दल काही डाऊट्स असतील तर मला कॉमेंट करा, मी नक्कीच त्याचा रिप्लाय देईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करा. खूप चांगली भरती आहे. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करा. जर काही डाऊट असेल तर मी आहेच. व्हिडिओ कशी वाटली कॉमेंट मध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि होय माझे टेक गव्हर्नमेंट जॉबचे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.